मित्रांनो, नमस्कार. मी प्रमोदजी गणपत सस्ते. आपण पाहत आहात ॲट प्रगती चळवळ. मित्रांनो, आजचा विषय कोणत्या एका पक्षाचा नाही, कोणत्या एका नेत्याचा नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा आहे. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. राजकारणात विचारांचा संघर्ष सुरू आहे का, की फक्त शब्दांचा? जनतेने प्रश्न चर्चिले जात आहेत का, की फक्त नेत्यांचे वाद? लोकशाही मजबूत होत आहे का, की संवादाची पातळी दिवसेंदिवस घसरत आहे? आज आपण दोन घटनांच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा अभ्यास करू. हा व्हिडिओ कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही. हा व्हिडिओ कोणत्याही पक्षाच्या समर्थनासाठीही नाही. हा व्हिडिओ आहे लोकशाहीत भाषा किती महत्वाची असते याचा अभ्यास. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. राजकारणात भाषा महत्वाची का? मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. राजकारणात तलवारीपेक्षा शब्द जास्त धोकादायक असतात. कारण तलवार एका व्यक्तीला जखमी करते, पण शब्द संपूर्ण समाजाला विभागू शकतात. आज सोशल मीडियाचा काळ आहे. एका नेत्याचे एक वाक्य काही मिनिटात लाखो लोकांपर्यंत पोहोचते. ते वाक्य समर्थक शेअर करतात, विरोधक टीका करतात आणि समाजात नवीन वाद सुरू होतो. यामुळे मूळ प्रश्न मागे पडतो. महाराष्ट्राची राजकीय परंपरा, महाराष्ट्र हा विचारांचा प्रदेश आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अलीकडच्या काळातील देशाच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले आदरणीय यशवंतराव चव्हाण, या सर्वांनी मतभेद मांडले, पण व्यक्तीचा अपमान केला नाही. वाद झाले, पण विचारावर झाले. आज मात्र अनेकदा व्यक्ती केंद्रस्थानी येते, विचार बाजूला पडतात. हीच खरी महाराष्ट्राच्या चिंतेची बाब आहे. आजचे राजकारण बदलत आहे. आज टीव्ही उघडा, मोबाईल उघडा, सोशल मीडिया उघडा, काय दिसते? कोण कुणाला काय म्हणले, कोण कुणावर टीका केली, कोण प्रत्युत्तर दिले. पण शेतकरी, बेरोजगारी, महागाई, शिक्षण, आरोग्य, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न, हे विषय कुठे आहेत? यावर किती चर्चा होते? महाराष्ट्रातील प्रश्न संपले? हा प्रश्न आपण सर्वांनी विचारला पाहिजे. पत्रकार परिषदांचा उहापोह, नुसताच पत्रकार परिषद का महत्वाची? लोकशाहीत पत्रकार परिषद म्हणजे काय?
ती केवळ भाषण करण्यासाठी नसते हो, ती प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी असते. पत्रकार हा स्वतःसाठी प्रश्न विचारत नाही. तू किती खाल्ले, मला किती देतो, असं कधी पत्रकार परिषद आपण बघितलंय का? तो जनतेच्या वतीने प्रश्न विचारतो. प्रतिनिधिक स्वरूपात प्रश्न विचारतात पत्रकार. म्हणून पत्रकारांना प्रश्न विचारण्याची संधी मिळणे हे लोकशाहीचे लक्षण आहे. जर संवाद कमी झाला तर संशय वाढतो, आणि संशय वाढला की लोकशाही कमकुवत होते. आणि हेच बीडमध्ये झाले. धनंजय मुंडेंच्या सोबत सुनेत्रा वहिनी होत्या, त्यांना गुंगी गुडिया म्हणलं गेलं. मला वाटतं पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तिथे झाला, आणि त्याच्यावरती विरोधकांनी एक भूमिका घेतली. विरोधकांची भूमिका ही लोकशाहीत विरोधी पक्ष म्हणून आवश्यक आहे. हर्षवर्धन सपकाळांनी जे वक्तव्य केलं, जे ट्विटरवरती ट्विट केलं, त्याच्याकडे आपण येऊया. विरोधकांनी सरकारवर प्रश्न विचारलेच पाहिजेत, कठोर टीका केलीच पाहिजे. पण प्रश्न असा आहे, टीका विचारावर आहे का की व्यक्तीवर? आणि महाराष्ट्रात आज जो गदारोळ चाललेला आहे, जे वातावरण गढूळ झालेलं आहे, ते व्यक्तीवरती टीका केल्यामुळे होत आहे. यामध्ये खूप मोठा फरक आपल्याला दिसतो. जर टीका व्यक्तीवर गेली तर विषय संपतो, वाद सुरू होतो, आणि जो वाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि माध्यमामध्ये दिवसभर तोच वाद दिसतो. उबाटा गटाचे संजय राऊत आणि जयकुमार गोरे यांच्यातही तोच प्रकार घडला. याचा समाजावर परिणाम काय होतो? सामान्य नागरिक काय शिकतो यातून? कार्यकर्ता काय शिकतो? तरुण काय शिकतो? तर तो म्हणतो, मोठे नेते अशी भाषा वापरतात, मग आम्ही का नाही? तरुण तुमचंच अनुकरण करतात. यातून समाजात कटुता वाढते, सोशल मीडियावरती द्वेष वाढतो, राजकीय ध्रुवीकरण वाढते. नेमका फायदा कुणाचा? आता यावर संविधान काय सांगते? आपण संविधानिक दृष्ट्या याच्याकडे पाहिलंच पाहिजे. भारतीय राज्यघटना प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते हो, निश्चितपणे तो घटनात्मक अधिकार आहे, पण त्याचबरोबर जबाबदारीही देते. आणि ही जबाबदारी कोण पार पाडतंय हे आपण आता स्पष्ट बघतोय. स्वातंत्र्य म्हणजे कोणाचाही अपमान करण्याचा परवाना नाही. अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की पिस्तूलचे परवाने काढले जातात, पण त्याचा किती सदुपयोग आणि किती दुरुपयोग सुद्धा होतो. आता लोकशाहीमध्ये मतभेद असतील, पण परस्पर सन्मानही असला पाहिजे, आणि मला वाटतं ते प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे. शेवटी एकच सांगतो मित्रांनो, पहिल्या भागात, आता हा पहिला भाग आहे आपला, अजून आपण 2 भाग बघणार आहोत. पहिल्या भागात आपण समजून घेतलं राजकारणातील भाषेचं महत्व, लोकप्रतिनिधींची भाषा कशी असली पाहिजे, किती जबाबदारीने त्यांनी वक्तव्य केली पाहिजे, तर हा विषय महत्वाचा आहे आजचा. पत्रकार परिषदांचं महत्व काय आहे, लोकशाहीतील संवाद किती महत्वाचा आहे, आणि समाजावर होणारे सकारात्मक नकारात्मक परिणाम हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला. आता पुढील भागामध्ये आपण अलीकडील 2 चर्चित राजकीय घटनांचा तथ्याधारित आढावा घेऊ. जसं मी वरती बोललो, ज्या 2 घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती एक आढावा घ्यायचा प्रयत्न आपण करणार आहे. त्या घटनांमधून महाराष्ट्राने काय शिकायला पाहिजे, काय शिकायला हवं, राजकीय पक्षांनी कोणती जबाबदारी घ्यावी, हे आपण दुसऱ्या भागात बघणार आहे. आणि नागरिक म्हणून आपण काय करायला हवं, हे सर्व आपण सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि @प्रगती चळवळ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, पहिल्या भागात आपण राजकारणातील भाषेचे महत्व, लोकशाहीतील संवाद आणि पत्रकारांच्या भूमिकेबद्दल चर्चा केली. आता आपण अलीकडील 2 चर्चित घटनांकडे पाहू. या घटनांचा उद्देश कोणाला दोषी ठरवणे नाही. उद्देश आहे त्या घटनांतून लोकशाहीला काय शिकायला मिळते हे समजून घेणे. पहिली घटना, पत्रकार परिषद आणि निर्माण झालेला वाद. मित्रांनो, अलीकडे झालेल्या एका पत्रकार परिषदेनंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला.
वादाचा केंद्रबिंदू होता पत्रकारांना प्रश्न विचारण्याची पुरेशी संधी मिळाली का? लोकशाहीमध्ये पत्रकार परिषद म्हणजे एकतर्फी भाषण नसते, ती संवादाची प्रक्रिया असते. पत्रकार सत्ताधारी असोत किंवा विरोधक दोघांनाही प्रश्न विचारतात, कारण ते जनतेच्या वतीने उत्तरांची अपेक्षा करतात. याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेनंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका केली. त्या टीकेत वापरलेल्या काही शब्दावरही मोठा वाद निर्माण झाला. येथे एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो, टीका करणे योग्य आहे का? होय, कठोर प्रश्न विचारणे योग्य आहे का? नक्कीच. पण वैयक्तिक किंवा अवमानकारक भाषा वापरणे आवश्यक आहे का? याचा विचार प्रत्येक राजकीय पक्षाने आणि प्रत्येक नेत्याने केला पाहिजे. महिला नेतृत्वाविषयी समाजाची अपेक्षा या प्रकरणामुळे महिला नेतृत्वाविषयीची सार्वजनिक चर्चा देखील पुढे आली. लोकशाहीमध्ये महिला नेत्यावर टीका होऊ शकते, कारण त्या सार्वजनिक पदावर असतात. पण टीका त्यांच्या निर्णयावर, भूमिकावर आणि सार्वजनिक कृतीवर असावी. त्या बोलल्या नाहीत, प्रतिक्रिया दिली नाही किंवा पत्रकार परिषदेत शांत राहिल्या यावर राजकीय भाष्य होऊ शकते, परंतु वैयक्तिक अवमानकारक शब्दांचा वापर सार्वजनिक चर्चेला योग्य दिशा देत नाही. महिलांचा सन्मान राखत कठोर राजकीय टीका करणे शक्य आहे आणि तेच लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. दुसरी घटना, शब्दांचे राजकारण. आता दुसऱ्या घटनेकडे वळूया. एका वरिष्ठ राजकीय नेत्याने एका मंत्र्याबाबत अत्यंत कठोर शब्द वापरले. यानंतर त्या मंत्र्याकडूनही प्रत्युत्तर आले. त्यानंतर पुन्हा प्रत्युत्तर. माध्यमामध्ये या शब्दयुद्धाची मोठी चर्चा झाली. पण मित्रांनो, या संपूर्ण वादात एक प्रश्न विचारला गेला का? शेतकरी, महागाई, रोजगार, शिक्षण आणि आरोग्य या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतंय का? या विषयावरती चर्चा झाली का? की सगळी चर्चा केवळ कोण काय बोलले या भोवतीच फिरत राहिली? मला वाटतं हे यात माध्यमांची भूमिका आज माध्यमांसमोर मोठे आव्हान आहे. वादग्रस्त वक्तव्यांना लगेच प्रसिद्धी मिळते, कारण ती लगेच व्हायरल होतात, TRP मिळतो. पण माध्यमांनी केवळ वाद दाखवणे पुरेसे नाही, त्यांनी त्या वादामागील तथ्य, संदर्भ आणि जनहिताचा प्रश्नही मांडला पाहिजे. माध्यमांचे काम केवळ आवाज वाढवणे नाही, तर समाजाला माहितीपूर्ण चर्चा उपलब्ध करून देणे आहे. सोशल मीडियाचे राजकारण. आज प्रत्येक नागरिकाकडे मोबाईल आहे. एका मिनिटाचा व्हिडिओ, एक शॉर्ट व्हिडिओ, एक पोस्ट, एक ट्विट, आज संपूर्ण राज्यात वाद सुरू होतो. समस्या अशी आहे, अनेकदा लोक पूर्ण भाषण न पाहता केवळ काही सेकंदाची क्लिप पाहून मत बनवतात. यामुळे गैरसमज वाढतात, ध्रुवीकरण वाढते आणि समाज दोन गटात विभागला जातो. याचा सर्वात मोठा परिणाम कार्यकर्त्यावरती होत असतो. राजकीय नेते जे बोलतात तेच अनेक कार्यकर्ते पुढे वापरतात. जर नेते संयमाने बोलले तर कार्यकर्त्यांची भाषा बदलते. जर नेते अपमानास्पद भाषा वापरली तर तीच शैली समाजात पसरते. म्हणूनच सार्वजनिक जीवनात शब्दांची जबाबदारी अधिक असते. महाराष्ट्राची ओळख कोणती? महाराष्ट्राची ओळख ही केवळ राजकीय संघर्षाची नाही. महाराष्ट्राची ओळख आहे विचारांची. फुले शाहू आंबेडकर, यशवंतराव चव्हाण
या विचारांची, संवादाची, डायलॉग, सभ्य भाषेत, सामाजिक सुधारणांचे, घटनात्मक मूल्यांचे आज ही ओळख जपणे प्रत्येक राजकीय पक्षाची समान जबाबदारी आहे. नागरिकांनी काय करावे? अनेकदा हा प्रश्न महत्वाचा आहे. नागरिकांना दिशादर्शक मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. आज आपण कोणत्याही पक्षाचे समर्थक असू शकतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवूया, नेत्यांनी काहीही म्हटले म्हणून आपण तेच पुढे पाठवायचे का? की आधी तथ्य तपासायचे, मतभेद ठेवायचे पण द्वेष नको, टीका करायची पण अपमान नको. हा लोकशाहीचा मूलमंत्र आहे. शेवटी मित्रांनो, या दोन घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते. राजकीय वाद काही दिवस टिकतात, पण त्या वादातून निर्माण होणारी सामाजिक मानसिकता अनेक वर्ष टिकू शकते. म्हणून शब्दांची निवड ही केवळ राजकारणाचा भाग नाही, तर समाजाच्या भविष्याशी संबंधित जबाबदारी आहे. आता पुढील आणि अंतिम भागात आपण पाहणार आहोत, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला पुढे कोणती दिशा मिळू शकते, लोकशाहीत सभ्य संवाद का आवश्यक आहे, राजकीय पक्ष, माध्यमे आणि नागरिक यांची भूमिका काय असावी, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राने या घटनांमधून कोणता धडा घ्यावा. पुढील भाग नक्की पहा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. पहिल्या भागात आपण लोकशाहीतील भाषेचे महत्त्व समजून घेतले. दुसऱ्या भागात अलीकडील दोन राजकीय वादांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक संवादाचे विश्लेषण केले. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारूया, या सर्वातून महाराष्ट्राने काय शिकले पाहिजे? निवडणुका जिंकणे महत्त्वाचे की समाज जिंकणे? राजकारणाचे अंतिम उद्दिष्ट काय असते? निवडणूक जिंकणे, सत्ता मिळवणे की समाजाचा विश्वास जिंकणे? सत्ता 5 वर्षासाठी असते, पण विश्वास अनेक पिढ्यांसाठी असतो. ज्या नेत्यांनी समाजाचा विश्वास जिंकला त्यांची आठवण आजही आदराने केली जाते. ज्या नेत्यांनी केवळ वाद निर्माण केले त्यांची आठवण फार काळ टिकत नाही. महाराष्ट्राची खरी परंपरा महाराष्ट्राने महात्मा फुले दिले, राजर्षी शाहू महाराज दिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिले, सावित्रीबाई फुले दिल्या. या सर्वांनी संघर्ष केला. महाराष्ट्राची खरी परंपरा संघर्षाचीच. सत्तेला प्रश्न विचारले, अन्यायाविरुद्ध लढले, पण त्यांचा संघर्ष हा विचारांचा होता. त्यांनी समाजाला शिक्षण दिले, संघटन दिले आणि परिवर्तनाची दिशा दिली. आज त्यांच्या परंपरेतून आपण काय शिकत आहोत? हा खरा आजचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटना काय शिकवते? आपल्या राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, पण त्याचवेळी सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता आणि इतरांच्या अधिकारांचा सन्मान राखण्याची जबाबदारीही दिली आहे. लोकशाही म्हणजे केवळ बोलण्याचा अधिकार नाही, लोकशाही म्हणजे ऐकण्याची तयारीही आहे. आज अनेकदा आपण बोलतो जास्त आणि ऐकतो कमी. यामुळे संवादाऐवजी संघर्ष वाढतो आणि जो आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये होताना दिसतो. पत्रकार आणि लोकशाही. पत्रकार लोकशाहीचे शत्रू नाहीत. पत्रकार हे जनतेचे प्रश्न मांडणारे माध्यम आहेत. सरकार असो किंवा विरोधक, दोघांनाही प्रश्न विचारले गेले पाहिजेत.
प्रश्न विचारणे म्हणजे विरोध नव्हे, ते लोकशाहीचे कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे पत्रकारांनीही निष्पक्ष पडताळणी केलेली आणि संतुलित माहिती जनतेसमोर ठेवण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये डिजिटल युगामध्ये सोशल मीडिया संधी आहे की संकट, हा प्रश्न उपस्थित होतो. आज प्रत्येक नागरिक हा माहितीचा प्रसारक झाला आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, एका क्लिकमध्ये लाखो लोकांपर्यंत संदेश पोहोचतो. ही मोठी ताकद आहे. पण चुकीची माहिती, अपूर्ण व्हिडिओ किंवा संदर्भ विरहित वक्तव्ये समाजात गैरसमज पसरवू शकतात. म्हणून प्रत्येक नागरिकाने 3 प्रश्न स्वतःला विचारावेत. ही माहिती खरी आहे का? तिचा पूर्ण संदर्भ मला माहिती आहे का? ती पुढे पाठवल्याने समाजात सकारात्मक परिणाम होईल का? राजकीय पक्षांसाठी संदेश, सत्ताधारी असोत किंवा विरोधक, जनतेला शब्दांचे युद्ध नको आहे. जनतेला उत्तर हवे आहे. शेतकऱ्यांना हमीभाव हवा आहे. तरुणांना रोजगार हवा आहे. महिलांना सुरक्षितता हवी आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण हवे आहे. रुग्णांना चांगली आरोग्य सेवा हवी आहे. हीच खरी राजकीय स्पर्धा असली पाहिजे. आणि ही स्पर्धा निकोप असली पाहिजे, ज्याचा अभाव महाराष्ट्रामध्ये दिसतोय. यामध्ये नागरिकांची भूमिकाही महत्त्वाची. लोकशाही केवळ नेत्यांनी चालत नाही, ती नागरिकांनी चालवली पाहिजे. कर्तेधर्ते नागरिकच आहेत. लोकप्रतिनिधी हे सेवक आहेत. जर आपण प्रत्येक वादाला पक्षीय चष्म्यातून पाहिले तर सत्य हरवते. जर आपण प्रत्येक गोष्ट तथ्यांच्या आधारे पाहिली तर लोकशाही मजबूत होते. मतभेद ठेवा, पण मनभेद निर्माण करू नका. महाराष्ट्राची पुढील दिशा. आज महाराष्ट्र एका वळणावरती उभा आहे. एक मार्ग आहे वैयक्तिक टीका, अपमान आणि सततचा संघर्ष. दुसरा मार्ग आहे संवाद, तथ्य, विकास आणि संविधानिक मूल्ये. आपण कोणता मार्ग निवडणार? हा प्रश्न माझा तुम्हाला आहे. हा निर्णय केवळ राजकारण्यांचा नाही, तो प्रत्येक मतदाराचा आहे. शेवटी अंतिम संदेश. मित्रांनो, आज आपण 2 राजकीय वादांच्या निमित्ताने एक मोठा प्रश्न समोर ठेवला. प्रश्न व्यक्तींचा नाही, प्रश्न पक्षांचा नाही. प्रश्न आहे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा. शब्दांनी टाळ्या मिळू शकतात, पण विश्वास मिळवण्यासाठी काम करावं लागते. वादाने मथळे मिळतात, पण विकासाने इतिहास घडतो. लोकशाहीत विरोध आवश्यक आहे, पण विरोध म्हणजे वैर नाही. टीका आवश्यक आहे, पण अपमान आवश्यक नाही. संवाद आवश्यक आहे, कारण संवाद थांबला तर लोकशाही कमकुवत होते. मी प्रमोदजी गणपत सस्ते ॲट प्रगती चळवळ परिवाराच्या वतीने एवढेच म्हणेन. चला, विचारांना ताकद देऊया, तथ्यांना महत्त्व देऊया, संविधानिक मूल्यांचा सन्मान करूया आणि महाराष्ट्राची वैचारिक परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत अभिमानाने पोहोचवूया. हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडला असेल तर तो इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
शेअर करा आणि @प्रगती चळवळ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.